पुढची मोठी बातमी बघूया। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला मेटा कंपनीने आता मोठा दणका दिलेला आहे। मेटाने ज्योतीचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलंय। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर ज्योती विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे बघतो यूट्यूबर ज्योतीवरती आता ही मोठी कारवाई केली जाते आहे। मेटाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तिचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते सध्या सस्पेंड करण्यात आलंय। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर ज्योती विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ज्योतीची मानलेली पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आलेली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल हिने सोशल मीडियावरती पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केलाय। याशिवाय ज्योतीचं नाव न घेता बतूलने भारत सरकारवरती निशाणा साधलेला आहे। भारत सरकार यूट्यूबर्सना टार्गेट करत असल्याचा आरोप तिनं केलाय। तर ज्योती मल्होत्रा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये हिरा बतूलला भेटलेली होती आणि यावेळेला ज्योतीने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये एकमेकांना बहीण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आणि तिच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येते। ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पत्रकारांशी सुद्धा संबंध होते आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ज्योती भारताची अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होती। ही गोपनीय माहिती ISI पर्यंत ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे पोहोचवत असल्याचं तपासात समोर येते। दरम्यान ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट केली होती आणि त्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत होती। मात्र या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख तिने केलेला नाहीये। तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल ही अटारी वाघा बॉर्डरवरती भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। तर ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल करण्यासाठी पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर तिची मदत करत होते अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। ज्योतीने जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या कांजीकुंड या परिसराचा फोटो सुद्धा शेअर केलाय, तेव्हा संशय खरं तर आणखीन वाढला। पाकिस्तानातील लोकांनी सुद्धा या पोस्टवरती कमेंट केल्यात। तर कांजीकुंड हा एक अतिशय संवेदनशील असा परिसर म्हणून ओळखला जातो। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रासह 8 जणांना अटक केलेली आहे। यामध्ये हरियाणातील 4 जण, पंजाबमधील 3 जण, उत्तर प्रदेशमधील एकाचा समावेश आहे। तर तरुण इन्फ्लुएन्सर्स पैशासाठी या मार्गाकडे वळत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। दरम्यान या सगळ्या तपासामध्ये नेमकं काय काय गोष्टी समोर येतात त्या आपण समजून घेऊया। तर आपण बघतोय पाकिस्तानची मदत करणारे गद्दार कोण कोण आहेत। आरोपी दानिशला सैन्याच्या हालचालीची माहिती या ज्योती मल्होत्राने पुरवलेली आहे। 2 वेळा पाकिस्तानला भेट दिलेली आहे। ज्योती ही 2 वेळा खरं तर पाकिस्तानला गेलेली होती। ही माहिती आता तपासातून समोर येते। यानंतर पटियालाच्या खालसा कॉलेजमधील राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे देवेंद्र ढिल्लो, याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। हा सुद्धा पाकिस्तानला माहिती पुरवत होता। यानंतर पटियालाच्या छावणीचा व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती दानिशला या देवेंद्रनं पुरवलेली आहे। आपण बघतोय हे गद्दार नेमके कोण कोण आहेत। तर हरियाणामध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेला नोमान इलाई हा सुद्धा पाकिस्तानला आपल्या देशाबद्दलची अतिशय गोपनीय माहिती पुरवत होता। तपासातून समोर येत आहे आणि पाकिस्तानला मदत करणारे जे कोणी गद्दार आहेत त्यांची आपण नावं बघतोय। ISIच्या संपर्कात असल्याचा याच्यावरती नोमानवरती खरं तर संशय। ISIच्या संपर्कात राहून भारताबद्दलची अतिशय गोपनीय माहिती पुरवल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। तर पंजाबच्या पानिपतमधून या नोमानला अटक करण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप या अरमानवरती सुद्धा याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। अरमानने जी संवेदनशील माहिती आहे ती ISIला पुरवल्याचा याच्यावरती आरोप आहे। तर हरियाणाच्या नूहमधून या अरमानला अटक करण्यात आलेली आहे। भारतासंदर्भातली अतिशय गोपनीय माहिती, संवेदनशील माहिती पुरवल्याचा याच्यावरती आरोप आहे। यानंतर आपण बघतो शेहजाद आपल्याला दिसतो। यामध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील हा व्यावसायिक आहे आणि हा सुद्धा गद्दार आहे आणि याने सुद्धा भारताबद्दलची संवेदनशील माहिती त्याने पुरवली आहे आणि अनेक वेळा पाकिस्तानला या शेहजादने भेट दिलेली आहे।
तर संवेदनशील माहिती पुरवल्याचा याच्यावरती सुद्धा आरोप बघायला मिळतोय. जे पाकिस्तानला मदत करणारे गद्दार आहेत त्यापैकी हा गद्दार आहे जो पाकिस्तानला स्वतः जाऊन आलेला आहे. तो उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून याला अटक करण्यात आलेली आहे. शेहजाद हा मुरादाबादचा आणि त्या ठिकाणी त्याला अटक केली आहे. दरम्यान पुढचं नाव आहे ते मोहम्मद अली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा याच्यावरती आरोप आहे आणि याने सुद्धा आपली अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याचा याच्यावर आरोप आहे. 4 मोबाईलसह 3 सिम कार्ड याच्याकडून जप्त करण्यात आले. आपण बघतो नेमका हा मोबाईलचा आणि सिम कार्डचा वापर कशासाठी करत असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे हे जे गद्दार आहेत यांनी पाकिस्तानला मदत केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.